नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम ही 16 एप्रिलपासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर चला करूया सुरू। तर इथे आपला पेपर सुरू झालेला आहे। इकडे 60 मिनिटाचा आपल्याला टाइम मिळत असतो। त्यामध्ये बघा 50 क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे। तर यामध्ये बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन्स 15 विचारले जातात। तर त्यापैकी 15 पैकी तुम्हाला 6 मार्क असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन विचारले जातात। तर त्यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी 14 मार्क असणं आवश्यक आहे। म्हणजे एकूण तुम्ही 20 मार्कात सुद्धा MSCITची परीक्षा पास होऊ शकता। तर यामध्ये बघा लो डिफिकल्टी लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल विचारलेले आहे। त्यानंतर मिडियम डिफिकल्टीमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे आणि लेवल 3 मध्ये सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दिलेले आहे। तर तिन्ही लेवलमध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन्स दिलेले आहे। पहिलं लेवल सोपं आहे थोडं, त्यानंतर मिडियम प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यानंतर लेवल 3 मध्ये थोडेसे कठीण क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात। तर सगळ्यात पहिले आपण लेवल 1 पासून चालू करूया आणि पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे। अ डिव्हाइस दॅट कनेक्ट टू अ नेटवर्क विदाउट द यूज ऑफ केबल इन सेट टू बी म्हटलेला आहे। तर त्याला आपण वायरलेस म्हटले जाते। द टाइप्स ऑफ मायक्रोप्रोसेसर चिप्स आर म्हटलेला आहे, तर त्याला CISC म्हटले जाते। इच ट्रॅक इज डिवाइडेड इंटू वेज शेप सेक्शन कॉल सेक्टर्स म्हटलेला आहे, तर ट्रू आहे। डॅश डॅश डिवाइस ट्रान्सलेट व्हॉट पीपल अंडरस्टँड इंटू अ फ्रॉम दॅट कम्प्युटर कॅन प्रोसेस म्हटलेला आहे, तर याला आउटपुट म्हटले जाते। मायक्रोसॉफ्ट इंटरनेट वेब अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इज अ वाइडली यूज ब्राउझर म्हटलेला आहे, तर बरोबर आहे। ASCII अँड युनिकोड आर बायनरी कोडिंग स्कीम्स म्हटलेला आहे, तर फॉल्स आहे। तर अशा प्रकारे आपलं लो डिफिकल्टी लेवलमधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून पहिला प्रॅक्टिकलचा क्वेश्चन्स लावायचा आहे। तर कॉपी द फाईल कीबोर्ड फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू होम टू इंडेक्स म्हटलेला आहे। तर आपल्याला हार्डवेअरमध्ये असलेल्या कीबोर्ड फाईलला होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला कशातून बनलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून बनलेलं आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधला ओपन करा, इथे कीबोर्ड फाईल दिलेली आहे, याला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली फाईल आणि कुठे पेस्ट करा म्हणते, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कॉपी द फाईल माऊस फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू होम टू इंडेक्स म्हटलेला आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये असलेले माऊस फाईल आपल्याला होममधल्या इंडेक्समध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, माऊस फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचे त्याच्यावरच आणि इथून कॉपी करून घ्या। एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कारण त्याच्या मागे जिथे होम फोल्डर दिलेला आहे तर होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्सला डबल क्लिक करून ओपन करा आणि याच्यामध्ये त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कॉपी द फाईल पिंक फ्रॉम कलर फोल्डर अँड पेस्ट इन द फोल्डर विथ युअर स्टुडंट ID म्हटलेला आहे। तर कलर फोल्डरमध्ये असलेली पिंक फाईल आपल्याला स्टुडंट IDने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा, पिंक फाईलला सिलेक्शन करायचं आहे, कॉपी करण्यासाठी राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्या। कॉपी झाली ही फाईल, त्यानंतर सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली, त्यालाच आपण स्टुडंट IDचं फोल्डर म्हटलं जाते, त्याच्या खाली कुठेही पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय फॉन्ट कॅलिबरी फॉर द टेक्स्ट इंट्रोडक्शन टू द स्टडी। तर आता आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाला कॅलिबरी हा फॉन्ट द्यायचा आहे। तर इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाला सिलेक्शन करून घ्या, जेवढा आहे तेवढा। त्यानंतर कोणता फॉन्ट द्यायचा आहे, कॅलिबरी। तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, सर्व फॉन्ट हे अल्फाबेटनुसार दिलेलं आहे। तर आपल्याला C वर शोधायचं आहे कॅलिबरी, तर इथून कॅलिबरी घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट ॲट 12 पॉईंट लाईन स्पेसिंग आफ्टर फर्स्ट लाईन म्हटलेलं आहे। तर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पहिल्या लाईनीच्या
लाईनीला आपल्याला 12 पॉईंट लाईन स्पेसिंग ॲड करा म्हणत आहेत. तर बघा आपल्याला पहिल्या ओळीला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन करा. पहिल्या ओळीच्या नंतर आपल्याला 12 पॉईंट लाईन स्पेसिंग ॲड करायचं आहे. तर पहिल्या ओळीला सिलेक्शन करा. त्यानंतर इथून पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करायची आहे आणि याच्यातनी स्पेसिंगमध्ये जाऊन आपल्याला नंतर म्हणत आहे म्हणून आफ्टर वापरा आणि आफ्टरमध्ये 12 पॉईंट टाकायचे आहे याच्यामध्ये अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. डिलीट द पिक्चर कंटेंट कंट्रोल फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर डिलीट आपल्याला या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या कंटेंट कंट्रोलला डिलीट करायला सांगत आहे. तर बघा इथे पिक्चर कंटेंट कंट्रोल इथं दिलेलं आहे. याला डिलीट करण्यासाठी याला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर राईट क्लिक करा आणि इथून रिमूव्ह कंटेंट कंट्रोलवर क्लिक करायचं आहे. बघा रिमूव्ह झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. मूव्ह द वर्कशीट ऑक्टोबर टू द पोझिशन आफ्टर शीट 1 म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला ऑक्टोबर वर्कशीटला शीट 1च्या नंतर आपल्याला न्यायचं आहे किंवा मूव्ह करायचं आहे. तर बघा हिला प्रेमाने इथून अशा प्रकारे धरा आणि शीट 1च्या नंतर नेऊन अशा प्रकारे क्लिक सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा शो द गिवन वर्कशीट इन पेज ब्रेक प्रिव्ह्यू म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला पेज ब्रेक प्रिव्ह्यू दाखवायचा आहे. तर व्ह्यू टॅबवर जा आणि इथून पेज ब्रेक प्रिव्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. क्रिएट ॲडिशनल 10 स्लाईड इन द गिवन MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन म्हटलेलं आहे. तर बघा या दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 10 स्लाईड ॲड करा म्हणत आहेत, परंतु इथं कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही. तर त्यामुळं बघा या वरच्या ऑप्शनवर 10 वेळेस क्लिक करा आणि पहिली स्लाईड मिळून आपल्या 11 स्लाईड होईल. तर बघा इथे 11 स्लाईड झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. इन द गिवन प्रेझेंटेशन रिमूव्ह द इटॅलिक इफेक्ट फ्रॉम द पॅराग्राफ बिगिनिंग फ्रॉम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हटलेलं आहे. तर बघा दिलेल्या पॅराग्राफमध्ये जे काही इटॅलिक दिलेलं आहे ते आपल्याला रिमूव्ह करा म्हटलेलं आहे. तर बघा ज्या ठिकाणी दिलेला इटॅलिक इफेक्ट त्या पूर्ण पॅराग्राफला मी सिलेक्शन करून घेतलेलं आहे आणि ते फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इटॅलिकला इथून बंद करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. क्रिएट ॲन इन प्रोग्रेस टास्क विथ सब्जेक्ट ड्रॉइंग रूम रिनोव्हेशन अँड 25% कंप्लेशन म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला प्रोग्रेस दिलेला आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि इन स्टेटसमध्ये जाऊन इन प्रोग्रेस नावाचं इथून स्टेटस घ्यायचा आहे आणि याच्यातनी बघा आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टमध्ये टाका आणि त्यानंतर 25% कंप्लेशन दिलेलं आहे. तर कंप्लेटमध्ये जा आणि याच्यातनी 25% द्यायचं आहे आणि नंतर आपलं याला सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर उत्तराला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. क्रिएट अ टास्क विच इज वेटिंग ऑन समवन्स एल्स विथ सब्जेक्ट ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला एक टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्या. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला स्टेटस दिलेला आहे. तर स्टेटसमध्ये जा आणि वेटिंग ऑन समवन्स एल्स नावाचं स्टेटस इथून घ्यायचं आहे. स्टेटस घेतल्यानंतर बघा याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. व्हॉट आर द स्टेप्स यू विल फॉलो टू टाईप द वर्ड वेलकम इन तामिळ लँग्वेज म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला तामिळ लँग्वेजमध्ये वेलकम हा शब्द टाईप करा म्हटलेला आहे. तर त्यासाठी बघा तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. विजिट द वेबसाईट www.yahoo.com अँड ओपन द ईमेल सेक्शन म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या वेबसाईटमध्ये yahoo.com या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्याचा ईमेल सेक्शनला ओपन करायचं आहे.
तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. तर लेवल 2 मधलं पहिले ऑब्जेक्टिव्ह घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग वेब सर्च इंजिन इज यूज वर्ल्ड वाईड वेब म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला सगळ्यात जास्त वापरलं जाणारं गुगल आहे. ऑल युअर ईमेल्स आर स्टोअर अंडर डिफरंट कॅटेगरी इन युअर जीमेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅटेगरी इन जीमेल म्हटलेलं आहे. तर त्याच्यातली कोणती कॅटेगरी जीमेलमध्ये नसतात ते पाहायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर सेकंडरी आहे. व्हॉट इज ईमेल म्हटलेलं आहे. तर ईमेल काय आहे. तर ईमेल हे इन्स्टंट मेसेजिंग आहे, इलेक्ट्रॉनिक मेलिंग आहे. मेथड ऑफ वर्किंग ऑफ अ फ्लॅटेड स्कॅनर इज मोस्टली सिमिलर टू अ फोटोकॉपिंग मशीन म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, ट्रू आहे. Aspect ratio of a monitor is ratio of number of horizontal pixel to number of vertical pixel म्हटलेलं आहे. तर ट्रू आहे. Instead of function keys which keys are used to create a shortcut म्हटलेलं आहे. तर आपण त्याला टॉगल कीज वापरल्या जाते, कॉम्बिनेशन कीज वापरल्या जाते शॉर्टकटसाठी. अशा प्रकारे आपलं लेवल 2 मधलं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2 मधलं. प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून चालू करायचं आहे. डिलीट अ फोल्डर रिजन स्टोअर इनसाइड द फोल्डर सिटी म्हटलेलं आहे. तर आपल्याला सिटी फोल्डरमध्ये असलेलं रिजन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, रिजन फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून त्याला डिलीट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल वर्डवेव्ह प्रेझेंट इन सपोर्ट्स टू साऊंड फोल्डर अँड मेक इट रीड ओनली म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला सपोर्टमधल्या साऊंडमधल्या फोल्डरमध्ये असलेले बर्डवेव्ह फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यामध्ये साऊंडमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये बर्डवेव्ह फाईल दिलेले आहे, त्याचं ॲट्रिब्यूट चेंज करण्यासाठी राईट क्लिक करा आणि ते प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर जा आणि ते ॲट्रिब्यूटवर जाऊन आपल्याला रीड ओनली करा म्हणत आहे. तर इथून रीड ओनली करा आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मूव द फाईल प्रिंटर डॉक्युमेंट फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू हार्डवेअर टू एरिया म्हटलेलं आहे. हार्डवेअर या फोल्डरमध्ये असलेले प्रिंटर डॉक्युमेंट हे फाईल आपल्याला हार्डवेअरमधल्या एरियामध्ये पेस्ट करायचे आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, प्रिंटर डॉक्युमेंटला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून आपल्याला कॉपी करून घ्या. कॉपी नाही म्हटलेलं आहे बघा, राईट क्लिक करा आणि इथून कट करून घ्यायचं आहे. मूव करा म्हटलेलं आहे तर कट करा आणि कट करून आपल्याला हार्डवेअरमधल्या एरियामध्ये पेस्ट करायचं आहे. तर हार्डवेअरमध्ये एरियामध्ये जा, राईट क्लिक करा आणि ते पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, ॲड ऑस्टिन फुटर इन द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ऑस्टिन नावाचं फुटर घ्यायला सांगत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे फुटरमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला ऑस्टिन नावाचं इथून फुटर घ्यायचं आहे. त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, in the given document type the word copy at the bottom of the first page and using tabs option set tab stop position for this word to 4.3 inches म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये या पेजच्या सगळ्यात खालच्या भागाला आपल्याला कॉपी हा शब्द टाईप करायचा आहे आणि टॅबचा वापर करून त्याची पोझिशन आपल्याला 4.3 इंचेस करा म्हटलेलं आहे. तर बघा, या पेजच्या तळावर जाण्यासाठी डॉक्युमेंटच्या सुरुवातीला क्लिक करा आणि एंटर बटन प्रेस करत जायचं आहे जोपर्यंत दुसरं पेज लागत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे बघा इथं दुसरं पेज लागलेलं आहे. इथून तर एक स्टेप बॅकमध्ये जा, एक एंटर केल्यावर दुसऱ्या पेजवर गेलं पाहिजे आणि एक बॅक घेतल्यानंतर पहिल्या पेजवर आलं पाहिजे. हा झाला त्या पेजचा तळ आणि त्या तळाच्या ठिकाणी आपल्याला कॉपी हा शब्द टाईप करायचा आहे. अशा प्रकारे टाईप करा, त्यानंतर सिलेक्शन करायचं आहे, सिलेक्शन करा आणि याची टॅबची पोझिशन आपल्याला चेंज करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पॅराग्राफची सेटिंग इथून ओपन करा, त्यानंतर इथे टॅबमध्ये जायचं आहे आणि टॅबमध्ये जाऊन आपल्याला त्याची पोझिशन किती करा म्हणत आहे, 4.3 इंच. 4.3 इंच करा. इंचसाठी आय आणि एन टाकलं तरी चालेल. त्यानंतर सेट करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, अप्लाय लाईट ग्रीन पेज कलर टू द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला पेज कलर द्यायचा आहे. कोणता? लाईट ग्रीन पेज कलर द्या म्हणते. तर पहिले पेजवर क्लिक करा एक सिंगल,
त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर पेज कलरमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला लाईट ग्रीन पेज कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यूज द रिप्लेस ऑप्शन टू द रिप्लेस फॉर ऑल ॲक्युरेसीज ऑफ प्राईस विथ कॉस्ट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्राईस हा शब्द आहे त्या त्या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये कॉस्ट हा शब्द रिप्लेस करायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला पूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर फाइंड अँड सिलेक्टमध्ये जा आणि इथून रिप्लेसचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, प्राईस. तर याच्यातनी आपल्याला प्राईस शब्द टाईप करा. त्यानंतर रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे, कॉस्ट. तर याच्यातनी आपल्याला कॉस्ट शब्द टाईप करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे, ओके करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, यूज रिप्लेस ऑल ऑप्शन टू रिप्लेस ऑल ॲक्युरेट ऑफ द टेक्स्ट कॅन्डिडेट विथ स्टुडंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट हा शब्द आहे त्या ठिकाणी स्टुडंट हा शब्द त्या ठिकाणी रिप्लेस करायला सांगत आहे. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण शीट इथून सिलेक्शन करून घ्या. फाइंड अँड सिलेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथून रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला बघा कॅन्डिडेट हा शब्द टाईप करायचा आहे. तर मी इथून कॉपी पेस्ट करून टाकतो, तुम्ही टाईप केला तरी चालेल. आणि रिप्लेस विथमध्ये हा स्टुडंट नाव टाकायचं आहे. तर रिप्लेस विथमध्ये जा आणि इथे स्टुडंट नाव टाका. त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे, त्यानंतर ओके करा. त्यानंतर या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन्सर्ट ॲडिशनल 2 स्लाइड इन द गिवन प्रेझेंटेशन, इन्सर्ट अप ॲरो शेप इन द सेकंड स्लाइड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 2 स्लाईड ॲड करण्यासाठी या वरच्या ऑप्शनवर 2 वेळेस क्लिक करा, 1 आणि 2. त्यानंतर इन्सर्ट अप ॲरो शेप इन सेकंड स्लाईडला म्हणत आहे. तर सेकंड स्लाईडवर आपल्याला अप ॲरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर 2 नंबरच्या स्लाईडला सिलेक्शन करा. शेप घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा आणि अप ॲरो नावाचा इथून शेप घ्यायचा आहे आणि ते जो ड्रॅग करून काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स इन द फर्स्ट स्लाईड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स घ्यायचा आहे. तर पहिल्या स्लाईडवर, तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, तिथं स्मार्ट आर्टवर जा आणि स्मार्ट आर्टवर गेल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस पिक्चर लिस्ट घ्यायचं आहे. तर इथून लिस्टमध्ये जा आणि याच्यातनी बघा कंटिन्युअस पिक्चर लिस्ट शोधायचं आहे इथे कंटिन्युअस पिक्चर लिस्ट, त्याला क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा. तर इथे स्मार्ट आर्ट आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट ॲज पुश अँड व्हेरिएशन इफेक्ट ॲज फ्रॉम लेफ्ट टू द करंट स्लाइड म्हणत आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला ट्रान्झिशन द्यायचं आहे पुश नावाचा आणि त्याचा इफेक्ट द्यायचा आहे फ्रॉम लेफ्ट नावाचा. ठीक आहे, तर बघा ट्रान्झिशन देण्यासाठी ट्रान्झिशन टॅबमध्ये जा आणि इथून पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, फ्रॉम लेफ्ट. तर याच्यातून आपल्याला फ्रॉम लेफ्ट हा इफेक्ट इथून द्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम मंगेश कदम, कंपनी नेम दिलेला आहे, जॉब टायटल दिलेला आहे आणि मोबाईल नंबर आणि होम नंबरचा वापर करून आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी नेम दिलेला आहे, तर नेमला कॉपी करून घ्या आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर कंपनी नेम दिलेला आहे, तर कंपनी नेमलासुद्धा कॉपी करा आणि कंपनी नेमच्या पुढं कंपनी नेम टाका. त्यानंतर जॉब टायटल दिलेला आहे, तर जॉब टायटल कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाकायचं आहे. त्यानंतर होम नंबर दिलेला आहे, तर होम नंबरला कॉपी करा आणि होम नंबरच्या पुढं होम नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे, तर मोबाईल नंबरला कॉपी करा आणि मोबाईलच्या पुढं मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन आपण टाकलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन ब्राउझर ओपन द लिंक ऑनलाईन बुक्स फ्रॉम द फेवरेट लिस्ट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये आपल्याला ऑनलाईन बुक्स लिंक ओपन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे. सबमिट करा. त्यानंतर बघा
विजिट द वेबसाईट www.google.com अँड सेव्ह ॲज टाईप वेब पेज HTML विथ द नेम गुगल साईट म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला google.comला या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा याचं उत्तर 2 नंबरला आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. आणि त्यानंतर बघा आता शेवटचं आपलं लेवल राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 3 ऑब्जेक्टिव्ह आहे, सोडून घेऊया. कन्सिडर दिस लोकेशन, व्हॉट इज दिस कॉल म्हटलेलं आहे. तर याला काय म्हटलं जाते बघा, तर याला UNC म्हटलं जाते. डॅश डॅश इज अ युटिलिटी प्रोग्राम दॅट लोकेट अँड एलिमेंट अननेसेसरी फ्रॅगमेंट अँड रीअरेंज फाईल अँड अनयूज डिस्क स्पेस टू ऑप्टिमाइज ऑपरेशन्स म्हटलेलं आहे. तर बघा याला डिस्क डिफ्रॅगमेंटेशन म्हटले जाते. द स्टार्ट ऑफ अँड आर्टिकल फ्रॉम विकिपीडिया इज शो बिलो, व्हॉट इज डिस्क्रायबिंग म्हटलेलं आहे. तर याला आपण FTP म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपला ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. आणि नंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा. याच्यामध्ये 7 प्रॅक्टिकल राहिलेले आहे क्वेश्चन्स. ओपन फ्लॅग टेक्स्ट फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल द टेक्स्ट फ्रॉम दिस फाईल अँड सेव्ह द फाईल, क्लोज द फाईल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले फ्लॅग फाईलला ओपन करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, फ्लॅग फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. त्यामध्ये असलेले सर्व शब्द आपल्याला डिलीट करायचे आहेत. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A ऑल सिलेक्शन करायचं आहे आणि ते डिलीटच्या बटनाने डिलीट करा. त्यानंतर याला सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करा. आणि नंतर याला क्लोज करण्यासाठी इथे क्लोजचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून क्लोज करा. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल नेक्स्ट टू नेम सेल म्हटलेलं आहे. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला नेम सेलच्या नंतर प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल घ्या म्हणत आहे. तर नेमच्या नंतर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन स्प्रेडशीट इन्सर्ट हायपरलिंक टू द हेडिंग टेक्स्ट मॅजिक कॅफे अँड लिंक धिस टू www.magiccafe.com वेब पेज म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे या हेडिंगला आपल्याला ही लिंक जोडा म्हटलेलं आहे. तर मॅजिक कॅफे या हेडिंगला सिलेक्शन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, लिंकमध्ये जा आणि लिंकमध्ये जाऊन बघा आपल्याला कोणता ॲड्रेस त्याला जोडायचा आहे तो ॲड्रेस इथून कॉपी करा अशा प्रकारे आणि ॲड्रेस बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन्सर्ट द व्हॅल्यूज 50, 100, 65, 96 इन सेल G7, G8, G9, G10 respectively. Calculate the sum of the cell range G7 to G10 and display in the cell G13 using a functions म्हटलेलं आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये आपल्याला एकसारखे G7 पासून आपल्याला हे व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. तर G7 मध्ये क्लिक करा. पहिले आहे 50, एंटर करा. 100 एंटर करा. 65 एंटर करा आणि त्यानंतर 96. या सर्वांची बेरीज आपल्याला कशातनी काढायची आहे, G13 मध्ये. तर G13ला इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि फंक्शन कीचा वापर करून बघा फंक्शनमध्ये जा आणि ते समचं फंक्शन घ्यायचं आहे आणि जे या संख्येची बेरीज काढायची आहे तेवढे संख्येला सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. तर बघा फंक्शनच्या मदतीने आपण बेरीज इथे काढलेली आहे आणि नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन सेट द स्लाइड ट्रान्झिशन इफेक्ट टू क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइडला ट्रान्झिशन द्यायचं आहे क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज. तर त्यासाठी ट्रान्झिशनमध्ये जा आणि इथून मोरमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी बघा क्लॉकचं ट्रान्झिशन इथून द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला क्लॉकवाईज हा इफेक्ट इथून द्यायचा आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट ॲन इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज NCC कॅम्प ऑन डेट 22 Feb 2011 टू 15 March 2011 म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला इव्हेंट क्रिएट करायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि इथून ऑलरेडी इव्हेंटवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा सब्जेक्ट दिला आहे NCC कॅम्प. तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये पेस्ट करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट डेट याच्यातनी दिलेला आहे तर स्टार्ट डेटला कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाका आणि ड्यू डेटसुद्धा इथं दिलेलं आहे एंड डेट. तर एंड डेटला कॉपी करा आणि एंड डेटमध्ये एंड डेट टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा,
इन द गिवन वेब पेज साइन इन युजिंग स्काईप नेम माय स्काईप अँड पासवर्ड ॲज स्काईप 10 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या आपल्याला वेब पेजमध्ये स्काईपला लॉग इन करायचं आहे. साइन इन करण्यासाठी याच्यातनी साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर 4 नंबरवर आहे, 3 नंबरवर आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे पूर्ण आपली एक्झाम सोडवणं झालेली आहे आणि